एसटी बसमध्ये गर्दी असल्यानं तिकीट काढण्यासाठी बाजूला होण्यास सांगितल्यानं संतापलेल्या प्रवाशांना महिला कंडक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी कल्याणमध्ये घडली। या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी इम्तियाज हाशमी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। कल्याण एसटी डेपोहून दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कल्याण भिवंडी एसटी निघाली। त्यावेळी बस चालक सुधाकर गंगावणे आणि महिला कंडक्टर स्मिलता खांदे बसमध्ये होते। बस लाल चौकीत पोहोचल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पुढे जाण्यासाठी खांदे यांनी हाशमीला बाजूला होण्यास सांगितलं, मात्र याचा राग येऊन हाशमीनं खांदे यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली। दरम्यान एसटी कंडक्टर आणि चालकाला मारहाण करण्याच्या घटना वाढत असल्यानं त्यांच्या सुरक्षिततेचा देऊन पुढे हो असं बोलल्या तर तो इम्तियाज नावाचा जो इसम आहे त्याला त्या गोष्टीचा राग आला आणि आप मुझसे खेल रही हो क्या असं बोलून त्यांनी त्या महिला कंडक्टरला मारहाण केली। सदरबाबतची माहिती पोलीस स्टेशन बाजारपेठ पोलीस स्टेशनला मिळताच तात्काळ आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन सदर इसमास बाजारपेठ पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि महिला कंडक्टरची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।